अथ श्री साई सच्चरित अध्याय 41। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हेच साई कथेचे महिमान, कितीही परिसा न लगे प्रोत्साहन। श्रोतेच राखूनि पूर्वानुसंधान, अतिसावधान श्रवणार्थी। करावया कथापान, जेथे श्रोतेच सावधान। किमर्थ मग प्रार्थावे अवधान, वृत्ती जै एकतान आधीच। गाता परिसता निज गुरु महती, होईल निर्मळ चित्त वृत्ती। दृढ ध्यान नामानुवृत्ती, सुखैक मूर्ती प्रकटेल। गताध्यायी जाहले कथन, कैसे एका व्रताचे उद्यापन। यथा सांग जाहले पूर्ण, दृष्टांत खूण समवेत। तैसीच साईंची पार्थिव छबी, कवण्यापरी आकस्मित यावी। कैसी वेळेवर इच्छा पुरवावी, कथा परिसावी ही आता। एका होळीची आसना, येतो मी आज घाली भोजना। साई ऐसिया देऊनी स्वप्ना, होय मन कामना पुरविता। कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर, परीती प्रतिमा कैसी वेळेवर। यावी हा कैसा काय चमत्कार, ते आज सादर परिसावे। कथा सांगे अल्ली महम्मद, वाटली परम आश्चर्यप्रद। ही तर एक लीलाच विशद, अति विनोदकारक। यानीच ती होळीच्या दिवसी, आम्ही दुपारा जेवावयासी। बैसावयाचे ऐन समयासी, आणूनी उल्लासित केले मज। हे तो पूर्वील कथानुसंधान, आता श्रोता सावधान। परिसिजे पुढील निरूपण, चरित्र पावन साईंचे। तीही कथा सरसपूर्ण, श्रोते आधीच दत्तावधान। वक्ता साईपदी लीन, चरित्र गहन साईंचे। परोपकाराची ती प्रतिमा, परोपकारार्थ झिजवी आत्मा। सदा सर्वदा निर्वैर धर्मा, अखंड सत्कर्मा वाहिला। बरी वाईट कैसी ही स्थिती, देह कर्मे देहान सुटती। परीती लावा अंतर्वृत्ती, गुरुचरणी प्रीतिपूर्वक। मग निज भक्ताचा योगक्षेम, गुरु कैसा चालवी अविश्रम। ते गुरुचरणी ठेवूनि प्रेम, पहा अत्युत्तम अनुभवे। हे स्थिती मागितल्या न मिळे, ठाई पडे गुरु कीर्तन मेळे। जेन महत् प्रयत्नेही आतळे, ते गुरु कृपा बळे चालत ये। धरोनिया दुरभिमान, करू आले जे सूक्ष्म निरीक्षण। तेही सर्व परतले त्यक्ताभिमान।
सुखायमान दर्शन सुखे। यश श्री औदार्य ज्ञान शांती वैराग्य हे षड्गुण। इही श्री साई भगवंत पूर्ण ऐश्वर्ये संपूर्ण हरि जैसा। किती हो आमुचे भाग्य गहन जेणे हा साई चैतन्य घन। विना अर्चन पूजन भजन देई दर्शन आम्हा ते। म्हणती भक्ती पाशी देव आम्हा पाशी भक्तीचा अभाव। परी हा साई महानुभाव कनवाळू स्वभाव दीनार्थ। असो तो अल्लीच वदेजी आता श्रोता साध्यंत ऐकिजे वार्ता। कळेल साई लीला गहनता आणिक निज सत्ता तयाची। एके दिवशी मुंबा नगरी फिरत असता रस्त्यावरी। चित्रे मनोहर आणि तसबिरी विकणारा व्यापारी अवलोकिला। चित्रे सुंदर नाना परीची संता महंता अवलियांची। पाहोनी जाहली वृत्ती मनाची कवणा कवणाची ती पाहू। म्हणून एक एक पाहू लागता आवडली ही तसबीर चित्ता। सर्वाहून तिची मोहकता शिवाय ती आराध्य देवताही। आधीच मनी साईंची आवड सन्मुखतयांची मूर्तीही उघड। पाहून घ्यावया जहाली तातड किंमत मी रोकड मोजली। मग ती तसबीर आणली घरी टांगून ठेविली भिंतीवरी। आनंदे नित्य दर्शन करी प्रेम ही मज भारी बाबांचे। दिधली मी ही तुम्हा पाशी तया आधी तिसरे मासी। आराम नभता माझी जीवासी राहिलो सहवासी मेहुण्याच्या। नूर महमद पीर भॉय मेहुणा हा मजला होय। सुजला होता माझा पाय केला मज उपाय शस्त्रक्रियेचा। ऐसा असता दुखणाईत 3 महिने राहिलो तेथ। कोणीच नव्हते माझी घरात या 3 महिन्यात वस्तीस। प्रसिद्ध बाबा अब्दुल रहिमान मौलाना साब महमद हुसेन बाबा साई बाबा ताजुद्दीन इहीन ते स्थान त्यागिले। हे सर्व आणि ऐसेच इतर यांची छायाचित्रे भिंतीवर होती माझी घरात मनोहर। सोडीन हे कालचक्र तयाही माझी इकडे ऐसी गती। चित्रामागे का 7.5 वाटे वस्तूसी होता उत्पत्ती। प्रलय स्थिती ही दुर्लभ्य असो ऐसी असता परिस्थिती। साईच कैसे त्यातून चुकती हे तो हा काळ वरीही मज प्रती। कोणीही न सकती सांगावया ये विषयीची समूळ कथा। विस्मय वाटेल तुम्हा परिसता कळेल साईंची स्थिरचरात्मकता। अतर्क्य विंदानता तयांची। संत बाबा अब्दुल रहिमान यांचे एक चित्र लहान। महमद हुसेन थारिया टोपण यांचे स्वाधीन होते की।
तेणे तयाची मज एक प्रत, दिधल्या जाहली वर्षे बहुत, ती मी माझे मेहुण्यास देत, की ते अंकित तयांचे. तीही 8 वर्षे पर्यंत, होती तयाचे मेजाचे खणात. सहज एकदा आढळता अवचित, नेली ती दुकानात मुंबईस. जितुके बाबा अब्दुल मोठे, चित्रही करविले तेवढे गोमटे, की ते न्यावे तयाची या भेटे. प्रेमही दाटेल तदंतरी, तयावरुनी घेतल्या नकला. आप्तेष्टमित्रा दिधल्या सकळा, त्यातीलची एक दिधली मजला. होती मी भिंतीला लाविलेली, मग ती परम सुंदर तस्बीर. भरता अब्दुल रहिमान दरबार, नूर महमद जाहला तत्पर. करावया सादर त्या संता, पाहुनी हे तयाचे मन. चित्र पाहताच अब्दुल रहिमान, जाहले अत्यंत कोपायमान. उठले त्या ताडण करावया, करूनिया निर्भर्त्सन. दिधले तयास घालवून, तेणे तो अत्यंत खिन्न वदन. चिंता गहन उद्भवली, मग तो होऊनी हीन दीन. उदास आणि उद्विग्न मन, पैक्या परी पैकाही जाऊन. गुरुकृपे विघ्न उद्भवले, होतो आज गुरुकृपा संपन्न. तोच मी झालो रोषास कारण, ऐसे वदूनी साशंक होऊन. चित्र विसर्जन आरंभी, म्हणे आता या संत प्रतिमा. कधीही न घरी ठेविता कामा, तेणेच अंतरलो निज गुरुप्रेमा. किमर्थ रिकामा हा धंदा, म्हणे जया चित्राच्या पायी. गुरु माझा मज नाराज होई, पाडील कधीतरी ते अपाई. ते मज नाही कामाचे, हे तरी एक प्रतिमा पूजन. नावडे मम गुरु लागून, तरी मग या नाराज ठेवून. चित्राचे प्रयोजन काय मज, जाहला बहुद्रव्यव्यय. करावया या चित्रांचा संचय, तरी त्या आता न दुजा उपाय. शिवाय तोय विसर्जना, म्हणून मग माझा मेहुणा. सवे घेऊन ती छबी जाणा, न देताही मागतिया कवणा. पातले विसर्जना धक्क्यावर, गेलो अपोलो बंदरी थेट. ठरविली एक भाड्याने बोट, जाववेल तो जाऊन थेट. समुद्री ती शेवट विसर्जिली, असो ते येथेच नाही थांबले. वांद्रे येथेही तेच आरंभिले, सर्वा आप्तेष्ट मित्रा विनविले. फोटो घेतले मागून, म्हणाले बाबा अब्दुल कोपले. फोटो ज्यांनी त्यांनी आपले, परत द्यावे पाहिजे विसर्जिले. सकळा विनविले येणे परी, मजकडूनही दिधलेली प्रत. घेतली माझे भावाचीही परत, बहिणीचीही केली हस्तगत. मिळविल्या समस्त 6 प्रती, मग तो घेऊनी 6ही प्रती. वांद्रे शहरी समुद्रावरती, थेट जेथे जमीन सरती. पातला ते प्रांती सरोष,
पाचारुनी एक कोळी, मगती अवघी चित्रे ते काळी, करुनिया तयाचे हवाली, निक्षेपियेली अब्धिजली। मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो तयाची या घरात, मलाही तो ऐसेच उपदेशित, संकटे आणीत या प्रती। तरी त्या अवघ्या गोळा करून, करिसील जेव्हा समुद्री विसर्जन, तेव्हाच तुझिया व्यथेचे निरसन, होईल जाण निर्धारे। मीही माझा पाचारीला मेथा, किल्ली देऊन त्याची ये हाता, आणविल्या तसबिरी संतांच्या समस्ता, सोपिली व्यवस्था मेहुण्याते। त्याने आपुला बोलाविला माळी, तया करवी त्या तात्काळी, चिंबाईच्या देवळाजवळी, समुद्रजळी निक्षेपविल्या। पुढे जाता 2 मास, होता आराम मम जीवास, जाता मी आपुलिया बिऱ्हाडास, अति आश्चर्यास पावलो। तुम्हास म्याजी दिली तसबीर, ती द्वारा समोरची भिंतीवर, पाहोनिया पूर्ववत स्थिर, वाटला मज थोर विस्मय। अवघी चित्रे मेथाने आणिली, हीच तसबीर कैसी की चुकली, म्हणून मी ती तात्काळ काढिली, छपवून ठेविली कपाटी। पडताच मेहुण्याची दृष्टी, घेईल तो ती उठा उठी, नेईल जलसमाधी साठी, ऐसे मज पोटी वाटले। ठेवोन लाहे निजगृहाते, मेहुणा पाहताची बुडवीत हाते, देवोन लाहे आणिकाते, निशंक चित्ते अभक्ता। विना विचारे देईन कवणा, तरीन झालिया योग्य जोपासना, राहील अस्वस्थता सदैव मना, ही दीर्घ विवंचना सर्वदा। तरी ती जेथे राहील सुरक्षित, पाहावे ऐसे स्थळ त्या उचित, ठेवील आपुले घरी जो व्यवस्थित, तयाच्या हस्तगत करावी। ऐसे मन पडता अडकित्ता, साईच सुविचार सुचवी चित्ता, जावे मौलाना दरबारी आता, इसमूस वृत्तांत कथावे। मग मी तेव्हा तैसाची सत्वरी, गेलो पीर मौलाना दरबारी, मुजावर इम्मूस ही वार्ता सारी, कळविली आत्यादरी एकांती। आम्हा उभयतांचा निर्णय, आपुले पाशी राहीलही निर्भय, म्हणून ते दीनीच आम्ही उभय, केला की निश्चय मनाचा। की ही समर्थ साईंची छबी, आपुले येथेच ठेविली जावी, स्वये आपणा समर्पावी, तेणेच ती ठाई पडेल। तव त्या कृतनिश्चयानुसार, केली ती प्रतिमा आपणा सादर, पाहुनी आपुले जेवण तयार, तैसाच मी सत्वर परतलो। ही लांब कथा परिसावयास, नभता आपणा तेव्हा अवकाश, पुढे मागे कथूती सावकाश, धरुनी हा उद्देश गेलो मी।
आज उद्या करिता करिता सबंध 9 वर्षे भरता, आजही झाली भेट अवचिता, आपणा उभयता परस्पर, तेणेही आठवली पूर्वपीठिका, आपणही कथिले स्वप्न कौतुका, संबंध जुळला अपूर्व कथानका, नाही अद्भुत काही लीला, आता एक दुजी कथा, सावध चित्ते परिसिजे श्रोता, साई कैसे प्रेमळ भक्ता, अतिसप्रेमता वागवीत, जया परमार्थी खरी गोडी, तयाची साईस मोठी आवडी, वारुनी सर्व तयांची साकडी, स्वानंद जोडी देतया, ये अर्थीचा अनुभव गोड, बाळासाहेब देवांची होड, पुरविली पुरवूनी तयांचे कोड, दिधली त्या जोड भक्तीची, दिवसा नोकरी केल्याशिवाय, योगक्षेमा नव्हता उपाय, परी रात्रौ परमार्थ व्यवसाय, कराया व्यत्यय कायावा, इच्छा फार दिवसापासून, करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन, परी काही ना काही विघ्न, येऊनी ते हातून घडेना, भगवद्गीता 1 अध्याय, जैसा रोज नेमाने होय, तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय, विना अंतराय तगेना, हाती घेता इतर ग्रंथ, नित्य नेमे वाचिले जात, ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत, नियमन जात तडीस, घेऊनी रजा 3 मास, एकदा देव गेले शिर्डीस, तेथून निजगृही पौडास, सुखे घ्यावयास विश्रांती, तेथेही इतर कार्ये झाली, इतर नेमाची पोथी वाचिली, ज्ञानेश्वरीची हौसन पुरली, वेळ न आली ती येला, हाती घेता ज्ञानेश्वरी, विकल्प काही उठावे अंतरी, जेणे वाचन होई वरी वरी, प्रेम अंतरी उपजेना, काय करूनी कासाविसी, केला निश्चय न पावे सिद्धीसी, 5 ओव्याही नित्य नेमेसी, घडलेन प्रतिदिवशी वाचावया, प्रत्यही 5 ओव्या निदान, निश्चय केला मनापासून, त्याहीन नेमे मज हातून, उल्हासे वाचून जाहल्या, म्हणून मग केला नेम, साईच जेव्हा देतील प्रेम, म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम, करीन संभ्रम विरहित, निष्ठा साईंच्या पायापाशी, जेव्हा साई देतील आज्ञेसी, तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीसी, कृतनिश्चयेसी बैसलो, असो येता महोदय पर्व, सवे मातोश्री भगिनी सर्व, पहावया गुरुपूजा गौरव, पातले मग देव शिर्डीस, काहो आताशा नाही वाचत, ज्ञानेश्वरी आपण नित्य, जोग तेथे देवासी पुसत, प्रत्युत्तर देत ते परिसावे, ज्ञानेश्वरीची मोठी हौस, परिणती जाई सिद्धीस, आता बाबाच जेव्हा वाचावयास,
वदतील ते वेळेस वाचीन, तव जोग कथिती युक्ती, ज्ञानेश्वरीची आणूनी पोथी, द्यावी साई बाबांची ये हाती, वाचावी ते देती तव तुम्ही, न लगे मज काही युक्ती, बाबा माझे अंतर जाणती, ते कान माझी अढी पुरविती, वाच स्पष्टोक्ती वदतील, घेता समर्थांचे दर्शन, रुपया एक केला अर्पण, एक चिका 20 आण, म्हणती त्या लागून तव बाबा, आणून 20 रुपये दिधले, रात्री बालक रामास भेटले, साई कृपा कैसी पावले, वृत्त त्या पुसिले पूर्वील, उद्या आरती झाल्यावरती, सांगेन मी सकळ तुम्हा प्रती, ऐसे बालक राम आश्वासिती, बरे म्हणती देवतया, पुन्हा देव दुसरे दिवशी, जाता मशिदी दर्शनासी, 20 रुपये मागितले त्याशी, दिधले सुख संतोषी देवानी, पाहुनी तेथे अत्यंत भीड, देव राहिले बाजूस आड, बाबा पुसती कोठे रे सांगड, जागेत अवघड तो दडला, देती देव प्रत्युत्तर तेथे, बाबा हामी आहे ना येथे, का 7 चीना झालेत देते, बाबा तव तया ते पुसतात, देव वदती 20 दिधले, पैसे कोणाचे बाबांनी पुसिले, बाबा आपुले तव ते वदले, कामग सुटले पळत तुम्ही, यावे ऐसे जवळ यावे, स्वस्थ चित्ते निकट बैसावे, आज्ञेप्रमाणे केले देवे, मनोभावे ते बैसले, नित्य नेम आरती झाली, मंडळी स्वस्थानी परतली, बाळक रामा देवा गाठ पडली, पृच्छाती आरंभिली पूर्वील, तयांचा पूर्व वृत्तांत पुसिला, तयानी तो साध्यंत कथिला, कैसे लावियले उपासनेला, देव मग तयाला वदतात, केले काय तुम्हा निवेदन, कैसे करावे ब्रह्मचिंतन, करा की माझी जिज्ञासा पूर्ण, देव मग त्या लागून प्रार्थिती, बालक राम ही देवान प्रती, करावया तयाची जिज्ञासा पूर्ती, उत्तर द्याया जो आरंभ करीती, बाबाच बोलाविती देवास, कैसा साई परम लाघवी, चंद्रूस देवा ते बोलावू पाठवी, देव न क्षण विलंब लावी, आले श्री साईस भेटाया, झाले होते 3 प्रहर, मशिदीचिया तटावर, टेकूनिया दोन्ही कर, दिसले समोरची श्री साई, देव जाताच केले वंदन, बाबा तयास पुसती प्रश्न, कोठे कोणासी काय आपण, करीत संभाषण होता की, मग देव उत्तर देती, काकाचिया माडीवरती, बालक रामाचिया संगती, आपुलीच कीर्ती परिसियली, रुपये आण 25, बाबा आज्ञापिती देवास, आणूनिया तेच समयास,
रुपये बाबास समर्पिले, किती पुसती आणिलेस, देव वदती 25, बाबा म्हणती चल ये बैस, गेले तव मशिदीस बाबांसह. बाबा बैसले खांबापाशी, दुजेन कोणीही मशिदीसी, म्हणती तुवा माझी ये चिंधीसी, चोरी येलेसी मज न कळता, मला चिंधी ठाऊक नाही, म्हणून देव देती ग्वाही, येथेच कोठे तरी पाही, झाले मग साई वदते तया, येथे आहे कोठे चिंधी, ऐसे देव बदले ते संधी, बाबा उठले म्हणती तू शोधी, खोटी ही बुद्धी चोरीची, कवण्या कारट्याने ती नेली, बघ बघ पाहिजे येथेच असली, ऐकून देवानी आणिक शोधिली, नाही ती आढळली तरीही, मग भ्रुकुटीस घालून आकडे, पाहून या इकडे तिकडे, दृष्टी टवकारून देवांकडे, साई कडकडे देवांवर, म्हणजे तूच लबाड होसी, तुझ वीण कोण ये समयासी, येईल चिंधी चोरावयासी, चोर मी तुझसीच समजतो, ऐसा येथे जो येतोस, तो काय चोऱ्या करावयास, झाले काळ्याचे पांढरे केस, खोड न लवलेश की जाई, तुला कुऱ्हाडीने हाणीन, तुला कापीन ठार करीन, जाशील कोठे माझिया हातून, येईन मारीन तेथे तुझ, धरून येतोस जो शिर्डीस, तो काय चोऱ्या करावयास, घे हे आपुले वापस, आणून चिंधीस दे माझ्या, क्रोधे लाल झाले साई, उद्धार येली आई माई, शिव्या शापांची लागली रई, संतापेलाही जाहली, कोपले देखून साईनाथ, देव कौतुक पाहतात, उगेच उभे राहतात, आश्चर्य भरित मानसे, देव सन्निध आणि एकटे, पाळी माराची येणार वाटे, की हे विश्वरूप दर्शन गोमटे, जाणून दाटे आनंद, घेतील काय सटका आता, करीतील काय त्वेषे आघाता, एकला मी सापडलो हाता, येईल चित्ता ते करो, परी हे चिंधीचे काय कोडे, ते तो देवास काहीही नुलगडे, जा निघून जा म्हणता एकीकडे, तव ते पायरीकडे सरकले, काय चिंधीचा गुह्यार्थ, जाणावयामी नाही समर्थ, पावेन साई कृपेचा स्वार्थ, तै तो श्रोत्यार्थ निवेदीन, होता अर्ध घटका भर, आले देव बाबांसमोर, चालूच होता शिव्यांचा गजर, आलास कावर म्हणाले, जाहो चालता वाडियात, म्हणता देव आज्ञा वंदित, नमन करूनी चरणाप्रत, पातले परत वाडिया माझी, झालेली सर्व हकीकत, घडली जैसी तैसी यथार्थ, जोगास आणि बालक रामाप्रत, केली निवेदित साध्यंत, पुढे एक सबंध घटका,
उडाला शिव्या शापांचा दणका, प्रहरादो प्रहरा मागे मग लोका, बाबाच अवलोका आमंत्रित. देवही मग तेथे आले, इतरा माझी जाऊन बैसले, म्हाताऱ्याची या जीवा लागले, असेल मग बोले श्री साई. चिंधीची ती कथा काय, तरी म्या दुरुक्ती केले धाय, होतीच चोरिली त्या काय उपाय, बोलल्या शिवाय रहावेना. असो अल्ला सारे बघील, तोही तयाचे बरे करील, तव ए भाऊ दक्षिणा देसील, पुसती क्षमाशील श्री साई. किती आणू देव पुसती, 12 घेऊन येई त्वरिती, पाहू जाता नोटची होती, रुपये न मिळती तियेचे. देवे तैसेच बाबास कथिले, राहू दे मज नको ते वदले, सकाळी त्वा 2दा दिधले, स्मरण न राहिले मज त्याचे. तरीही देवानी रुपये मिळविले, बाबा लागी आणून दिधले, सवे तयाचे चरणही वंदिले, परिसामग निघाले जे बोल. काय रे तू करीत अससी, काही नाही वदता तयासी, पोथी वाचित जा नेमेसी, केले देवासी आज्ञापन. वाडिया माझी जाऊनी बसावे, नित्य नेमे वाचित जावे, वाचिताना सांगतही असावे, निरूपण भावे सकळिका. सबंध भरजरी सुंदर शेला, बसलो असता तुझ द्यावयाला, जासी का चिंध्या चोरावयाला, सवयी का तुझला चोरीची. असो करावे पोथी वाचन, साई मुखीचे हे वचन, पावूनी माझी मी अंतरी खूण, अतिसुख संपन्न जाहलो. मानून ती आज्ञा प्रमाण, मग म्या तया दिवसापासून, नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन, तैसेच निरूपण आरंभिले. मिळाली आज्ञा वांछिली आता, फिटली व्रतस्थ मनाची चिंता, येथून मज ज्ञानेश्वरी वाचिता, येईल नियमितता वाचना. आता मी गुरुवनुज्ञाधर, आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर, माझी पडले जे झाले आजवर, वर्तणे अतप्पर नियमाने. साक्ष मजला माझे मन, वरी साई आज्ञा प्रमाण, आज्ञा बळे पोथी पारायण, आता मज निर्विघ्न घडेल. बाबा मी येतो लोटांगण, अनन्य भावे तुम्हा शरण, पदरी घ्याया लेकरा आपण, करवून घ्या वाचन मज करवी. चिंधी ते काय ध्यानात आले, बालक रामास होते जे पुसिले, त्याच चिंध्या तेच न रुचले, साईस जय भरले रागाने. कैसे तुम्हास उपासनेस, कैसे परब्रह्म चिंतनास, लाविले म्हणून बालक रामास, पुसिले ते बाबा नावडले. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर, स्वये द्यावया असता तत्पर, किमर्थ चौकशा कराव्या परस्पर, म्हणून मज दुर्धर छळियेले. छळियेले हे बोलची उद्धत, प्रेमे भक्तार्थ जो ओथंबत,
भक्तच्छलजा स्वप्नीही न दिसत, छळणे त्या अनुचित क्रियापद. छळिले नव्हे मज शिकविले, चित्ती तुझिया जे जे उद्भवले, ते ते म्या पाहिजे स्वये पुरविले. कधी न चोरिले कामाये, साई बाह्य क्रोधाभिभूत, अंतरी ते नित्यमुदित. बाह्य संतापे दिसत संतप्त, अंतरी ते तृप्त आनंदे. क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव, अंतरी परमानंद गौरव. तया साईंचे लीला वैभव, गावया सुदैवची पाहिजे. साधावया निज स्वार्थ, जया पोटी अत्यंत आर्त. शिव्या पुष्पला खोल्या मानीत, दृष्टी निजहित तत्पर. परिसूनी कर्णकटू अश्लील वचन, डळमळेना देवांचे मन. पोटी प्रेमाचे भरते गहन, वाटे ते ताडण पुष्पांचे. दुग्धे भरली धेनूची कास, भाग्यवानास लाभे गोरस. कासे पासीच गोचिडा वास, अशुद्धची कर्मास तयाचा. दर्दुरा कमलकंदा शेजार, लुटी कमल मकरंद भ्रमर. दुर्दैवी दर्दुरा पंकाचा आहार, दैवासन पार भ्रमराचा. तैसे तुम्ही भाग्यवान, तुम्हा आम्हा सन्निधान. मानेल ते घ्या रे पुसून, शंका समाधान साई वदे. पहा माझी पोथीची अढी, वाचीन वाच वदतील ते घडी. तोवर ज्ञानेश्वरी मी नुघडी, पुरविली रोकडी बाबांनी. कैसी माऊली करी लाड, निज बालकाचे पुरवी कोड. तयाची ही प्रतीती गोड, भक्तीची जोड ही कथा. वाच म्हणूनी नाही थांबले, देव वदती वर्षन उलटले. स्वप्नी येऊनी दर्शन दिधले, आश्चर्य मज पुसिले ते परिसा. सन 1914 एप्रिल 2 तारीख तदा. वार गुरुवार उजाडता एकदा, स्वप्न प्रसादा पावलो. समर्थ साई स्वप्नी आले, आहेत माडीवरती बैसले. पोथी समजते का मज विचारिले, उत्तर दिधले नकारी. तैसाच प्रश्न झाला नंतर, मग ती केव्हा समजणार. आले माझिया नेत्रास नीर, कायम्या प्रत्युत्तर दिधले. कृपा आपुली झालिया वीण, पोथी वाचणे केवळ क्षीण. समजणे तो त्याहून कठीण, बाबा मी निक्षून सांगतो. बाबा वदती पोथी पढता, फारची आपण घाई करिता. वाचा पाहुती मज देखता, निकट बैसता मज पाशी. काय वाचू देव वदती, अध्यात्माची आज्ञा देती. देव पोथी आणू जाती, नेत्र उघडती तात्काळ. देव तेव्हा जागे होती, स्वप्नस्थिती पाहुनी निश्चिती. काय वाटावे तयांचे चित्ती, कल्पना श्रोती की जेती. पाहुनिया वर्षभर वाट, मानी की बाळ आज्ञा नीट. करीतो की नित्य पोथीचा पाठ, काळजी उद्भट ही कोण.
पाळी काय लाविली शिस्त, दिधला धडा गिरवी का नित्य, चुके कोठे वा किम निमित्त, कवण हे सतत पाहिल, वाचके असावे कैसे दक्ष, ठेवणे कोठे विशेष लक्ष, साई माऊली वीण प्रत्यक्ष, कवण ही साक्ष पटवील, ऐसी साई समर्थ लीला, ऐसा स्वानंदाचा सोहळा, भक्ती भोगिला असंख्य वेळा, देखिला म्या डोळा प्रत्यक्ष, आता आपण श्रोते मंडळी, होऊ की लीन गुरुपद कमळी, परिसू पुढील कथेची नव्हाळी, यथा काळी पुढारा, आठवूनी श्री समर्थ चरण, सद्भावे मी येई लोटांगण, तेणेच सकल भव दुःख विमोचन, भावार्थे शरण हे माड, साईच एक तयाचा स्वार्थ, साईच निरतिशय सुख परमार्थ, साईच तया करील कृतार्थ, निश्चित हा भावार्थ तयाचा, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, साई कृपानुग्रहदानं नाम 140तमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।